यंदा पावसाळ्यामध्ये पुण्यामधील रस्त्यांवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडलेले आहेत. याचे पडसाद जे आहे पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये सुद्धा उमटलेले होते. आपल्यासोबत स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भीमाले सर आहेत. काय सांगाल? विरोधकांना थेटपणे सर्वसाधारण सभेमध्ये आंदोलन करण्याची वेळ आली आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यामध्ये खड्डे पडलेले आहेत रस्त्यांवर. नाही, फार काय खड्डे पडले नाहीत. तुम्ही 4-5 वर्षापूर्वीची परिस्थिती बघितली असेल तर त्या मानाने काही खड्डे नाहीत. पाऊस झालाय, खड्डे पडले असतील. मधल्या काळातही आपण एक रोड ॲप केला होता, त्याच्या माध्यमातून लोकांची आपण माहिती मागवतोय. साधारण 150-200 खड्डे होते, ते बुजवलेले आहेत. आता नवीन टेंडरची प्रक्रिया पूर्ण करून आपण शहरामध्ये 20-20 कोटीचे 3 टेंडर काढून जवळजवळ ते टेंडरची प्रक्रिया करतोय. हॉट मिक्स असेल किंवा डांबर प्लॅन्टमध्ये नवीन टेक्निकचे आपण एक टेक्निक आहे ते चालू करतोय. आणि आता पावसाळ्यामध्ये डांबर प्लॅन्टमधून तो चालू होईल. काही दिवसातच हे सगळे खड्डे बुजलेले असतील. मला असं वाटतं की आहे, खड्डे नाही असे नाही आहेत, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही आहे. विरोधकांना आता पाऊस आला की आंदोलन करणं किंवा एखादं दूषित पाणी आलं की आंदोलन करणं आहे. पण प्रशासन आणि लोकप्रतिनिधी आम्ही एकत्रितरित्या या शहरातल्या ज्या नागरिकांच्या अडचणी ते दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. काही दिवसातच तुम्हाला एक पुढच्या 8-15 दिवसात शहरातले खड्डे जे आहेत ते कमी प्रमाणामध्ये होतील आणि क्लिअर होतील. आणि पाऊस थांबलाय आता आणि मला वाटतं सगळी प्रक्रिया चालू आहे. आजच स्टँडिंग चर्चा झाली. मोर दॅन 150-200 खड्डे त्यांनी बुजवलेत. मागच्या काळात 54 खड्डे, फार अशी बॉटर मोजण्या एवढे खड्डे आहेत. आणि आजही पुणे जर बघितलं वाढले. पूर्वीच्या काळात आणि आताच्या काळात फरक आहे. 10 वर्षापूर्वीचं पुणे आणि आत्ताच्या ह्याच्यामधलं परिस्थिती अशी काही नाहीये. पण नक्की असले तर आम्ही नक्की दुरुस्ती करणार आहोत. वारंवार खड्डे बुजवण्यासाठी टेंडर काढावं लागते. वारंवार अशा पद्धतीची परिस्थिती पावसाळ्यामध्ये का उद्भवतीये? यावरती काही परमनंट सोल्युशन काढण्याचा काही प्रयत्न झालेला आहे? नाही, डांबर प्लॅन्टमध्ये नवीन टेक्निक आहे. जागेवरती पाऊस असताना खड्डे बुजवण्यासाठी सुद्धा कोल्ड मिक्स म्हणून एक प्रकार आहे, तो आहे. त्यानंतर पावसाळ्यात डांबर प्लॅन्ट बंद असतात. खड्डे तर नॅचरली पावसामुळे पडत असतील, पण महापालिका सक्षम आहे. आणि तात्काळ पुढच्या काळातही आपण जेव्हा मी पुढच्या तुमच्या 8 दिवसात आपण भेटू, तर तेव्हा तुम्हीच सांगताल की पुण्यातले खड्डे बऱ्यापैकी क्लिअर झालेत. हा विश्वास आम्हाला ना स्टँडिंगमध्ये आम्ही बोललोय. नक्की प्रशासन, आम्ही सर्व लोकप्रतिनिधी पाठपुरावा करून हे खड्डे पूर्ण क्लिअर करून पुणेकरांना त्रास होणार नाही याची आम्ही नक्की काळजी करणार आहोत. पुढच्या 8 ते 15 दिवसांमध्ये पुण्यामध्ये जे खड्डे झालेले आहेत ते खड्डे आम्ही बुजवू, अशा पद्धतीची प्रतिक्रिया स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भुमाले यांनी व्यक्त केली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे.